मुदखेडचे उपनगराध्यक्ष लक्ष्मण देवदे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश। आगामी नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुदखेड शहरात काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला असून माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण देवदे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा व माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे। गेल्या 30 वर्षापासून काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून तसेच नगरपालिकेत तब्बल 3 वेळा विजयी झालेले माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव देवदे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे। या पक्ष प्रवेशात सैनिक फेडरेशन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष लक्ष्मणराव देवदे, उपेंद्र देवदे, ज्ञानेश्वर टुमणे, प्रभू घोगडे, सुनील चौदंते, देविदास कोडमगल, विकास बल्फेवाड, चंद्रकांत तेलंग, शेख फारूक, चांद साब, साहेबराव वणे, शशिकांत मोडवान, राजाराम हळदे, साईनाथ राठोड, महादू चमकुरे, संतोष फुले, बाळू पल्लेवाड, विनायक बल्फेवाड, स्वराज कदम, भगवान गुट्टे यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात खासदार अशोक चव्हाण यांच्या विश्वासावर पक्षप्रवेश केला आहे। हा पक्षप्रवेश नांदेड येथील ITM सभागृहात पक्षप्रवेश पार पडला आहे। कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष रामसिंग चव्हाण यांनी केले, तर सूत्रसंचालन कपिल लोखंडे यांनी केले। यावेळी भाजप नेते BR कदम, गोविंदराव शिंदे नागेलीकर, माजी उपनगराध्यक्ष माधव कदम, युवा शहराध्यक्ष राम आबादार, माजी नगरसेवक उत्तम चव्हाण, संजय औलवार, गोविंद गोपनपल्ले, सचिन मगरे, गंगाधर डांगे, प्रवीण काचावार यांच्यासह आदी जण उपस्थित होते। नक्कीच फायदा आहे। ही सगळी मंडळी मना कुठे जरी असली, त्यांनी देवदेने मगाशी आपल्या भाषणात सांगितलं की मी दुसरीकडे असलो तरी मनाने तुमच्या बरोबरच होतो, की त्यांनी आपल्या मनातली प्रांजळ भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे त्यांना दुसरीकडे राहण्यात काही स्वारस्य नव्हतं की म्हणलं या आपण एकत्र काम करूया, आणि त्यामुळे देवदे, श्री माधव, वडर समाजाची या सगळ्या मंडळीने आज भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे। आणि त्या सर्वांच्या येण्यामुळे मुदखेडमध्ये भाजपची ताकद नक्कीच आगामी काळात वाढणार आहे। विधानसभेमध्ये आपल्या विरोधात काम केलं स्वाभाविक असं आहे की मागच्या मी सुद्धा काँग्रेसमधून विरोधात काम केलं जायचं ना, आणि काय होत राहते थोडंफार। असं आहे की आपण मनाने एकत्र आलेलो आहोत, आणि त्यामुळे मागच्या सगळ्या गोष्टी विसरून नव्याने पुढे कामाला लागलं पाहिजे। नगराध्यक्ष सीट सर्वसाधारण महिलेसाठी सुटलेली आहे, त्यामध्ये ओबीसी बांधव देखील मागणी करत आहेत। त्या संदर्भात काय आपली प्रतिक्रिया? असं आहे की लोकांची काय इच्छा आहे हे पाहूनच निर्णय घेतला जाईल। आजपासून भाजपने लोकांचे अर्ज स्वीकारणं सुरू केलेलं आहे। आम्ही पेपरला जाहिरात पण दिली आहे की ज्यांना ज्यांना निवडणूक लढवायची आहे
सर्व जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या सगळ्यांचेच अर्ज आम्ही मागवलेले आहे आणि मग आल्यानंतर आम्ही साधारणपणे विचार करू नेमकं याच्यामध्ये लोकांचा चॉईस काय राहणार आहे, लोकांचा चॉईस लक्षात घेऊनच आम्ही निर्णय घेणार आहोत. नमस्कार, SK मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आपण सध्या नांदेड येथे पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित आहोत, जे की मुदखेड नगर परिषदेचे माजी उपनगर अध्यक्ष, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व सैनिक फाउंडेशनचे नेते देखील आहेत. या ठिकाणी खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा आज पक्षप्रवेश झालेला आहे. त्यांच्याशी आज आपण विचारणार आहोत की जो काँग्रेस पक्ष होतं, आजपर्यंत त्यांना जे पद पाहिजे होतं ते काँग्रेस पद नगरसेवक ते उपनगर अध्यक्ष या पदापर्यंत त्यांना आणून ठेवलं होतं, तरी पण त्यांनी काँग्रेसला बंडखोरी करून आज त्यांनी खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. एकंदरीत आपलं स्वागत आहे SK मराठी न्यूज मध्ये साहेब. धन्यवाद साहेब. प्रवेश केलेला आहे, त्याचं कारण काय आहे? मुळात मला ज्यांनी राजकारणात घडवलं ते माझे नेते, माजी मुख्यमंत्री माननीय श्री अशोकरावजी चव्हाण साहेब, माजी जिल्हा अध्यक्ष आमचे गोविंदरावजी पाटील शिंदे नागेलीकर, दुसरे आमचे जिल्हा अध्यक्ष BR कदम काका यांचा सहवास राजकारणात मला खूप काही मिळालेला असल्यामुळं ही सर्व मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यामुळं माझं त्या ठिकाणी मन रमत नव्हतं, म्हणून मी काँग्रेस पक्ष सोडलेला आहे. एकंदरीत पाहिलं तर मागील विधानसभा झाल्यानंतर आपल्यावर देखील सोशल मीडिया किंवा अशी चर्चा देखील होती की आपण अशोक चव्हाण यांचं काम केलेलं आहे, अशी देखील एक टीका आपल्यावर झाली होती. टीका करणाऱ्यांना मी तोंडी उत्तर देतच नाही. मी माझ्या कार्यातून, माझ्या प्रभागातील मतदारातून आम्ही दाखवून दिलेलं होतं की आम्ही कोणत्या विचाराशी जुळून आहोत. तर आपल्याला असं म्हणायचं आहे का की गेल्या विधानसभेमध्ये जे आपण काम केलेलं आहे एकनिष्ठपणे काँग्रेसचं केलेलं आहे का भाजपचं केलेलं आहे? ज्या पक्षात आजपर्यंत होतो मी त्या पक्षाचं प्रामाणिक काम केलेलं आहे. आता येत्या एका महिन्यावरच निवडणुका आलेल्या आहेत आणि आपली जे उमेदवारी आहे त्या उमेदवारीला देखील आपल्याच काही प्रभागामधून आपल्याला विरोध होत आहे. नक्कीच विरोध म्हणण्यापेक्षा जे पूर्वीपासून पक्षात या काम करत आहेत त्यांनी अपेक्षा ठेवणं काही चुकीचं नाही आणि जे पक्षश्रेष्ठी जे काही ठरवेल ते मला मान्य राहील. यापुढे जर आपल्याला उमेदवारी मिळाली नाही तर यापुढे काय आपण त्याचा प्रयत्न करणार? नक्कीच या पक्षाचा व अशोक चव्हाण साहेबाचा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी कार्य करेन. हे होते जे लक्ष्मण देवदे, जे की आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये. SK मराठी न्यूजसाठी धर्मदत्त कांबळे.